नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे आणि थोड्याच वेळात ते चौकशीसाठी हजर राहणार आहेत। ईडी समोर हजर राहण्याचं समन्स बजावलं गेलेलं आहे। ईडीच्या कार्यालयात अनिल देशमुख आता काही वेळातच उपस्थित राहतील। अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। ईडी समोर हजर राहण्याचं समन्स अनिल देशमुख यांना बजावण्यात आलेलं होतं आणि 11 वाजताची वेळ त्यांना सांगितली गेली होती। या समन्समध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सचिवांना ईडीनं याआधीच अटक केलेली आहे। थोड्याच वेळात अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं समजतंय। ईडीनं त्यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स बजावलेलं होतं। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, आता थोड्याच वेळात अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? अजिंक्य, अनिल देशमुख हे जे माजी गृहमंत्री आहेत ते ज्ञानेश्वरी या बंगल्यामध्ये राहत होते। जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्यातून ते निघालेले आहेत। ते कुठल्याही क्षणी ईडीच्या या कार्यालयामध्ये येऊन पोहोचतील अशी माहिती मिळते आहे। त्यांच्या गाड्या ज्ञानेश्वरीमधून निघालेल्या आहेत। साधारणतः 5 मिनिटांपूर्वी या गाड्या निघालेल्या आहेत आणि त्या नेमक्या कुठल्या दिशेने येत आहेत हे अजून कळू शकलेलं नसलं तरी ईडीच्या कार्यालयामध्ये 11 वाजताची वेळ दिलेली असल्यामुळे शक्यतो ते याच ठिकाणी येतील अशी चर्चा आहे। जी माहिती मिळते त्यानुसार काल स्वतः अनिल देशमुख यांनी सांगितलेलं होतं की मी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये जाणार आहे। त्यानुसार आपण एक अंदाज बांधू शकतो की कदाचित ते ईडी कार्यालयातच येतील आणि तशी सगळी तयारी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच अनिल देशमुखांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। आपण पाहिलं की काल नागपूर इथे त्यांच्या घरी आणि त्याचबरोबर मुंबई इथला ज्ञानेश्वरी बंगला असो किंवा मग सुखदा इथे त्यांचा राहतं घर असो, या ठिकाणी ईडीनं छापा टाकलेला होता। नागपूरमध्ये सगळ्यात जास्त कालावधी त्यांच्या घराची जी झाडाझडती झालेली आहे। 3 तास मुंबईच्या ज्ञानेश्वरी हा जो बंगला आहे, शासकीय बंगला, त्या बंगल्यामध्ये सुद्धा 3 तास ईडीची टीम होती। या सगळ्या गोष्टी नंतर अनिल देशमुख यांची ज्या एकूणच त्यांची प्रतिक्रिया खरं तर येणं अपेक्षित होतं, परंतु काल जी माहिती ईडीकडून मिळाली त्यानुसार काल त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आज 11 वाजता त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि थोड्या वेळात ते इथे पोहोचतील अशी आपण अपेक्षा करूया। काल त्यांचे 2 जे सीबीआय सहाय्यक होते, संजीव पलांडे असतील किंवा कुंदन शिंदे असतील, यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर संबंध दिवसभर त्यांची चौकशी झाली आणि रात्री 1:30 वाजताच्या सुमारास या दोघांनाही अटक दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर आज अनिल देशमुख यांची सुद्धा चौकशी जी आहे ती आज होणार अपेक्षित आहे आणि त्यानुसार अनिल देशमुख थोड्या वेळात तिथे पोहोचतील अशी अपेक्षा आहे। बिलकुल प्रणाली, आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या 2 स्वीय सचिवांना अटक झाल्यानंतर अनिल देशमुख यांना ईडीकडनं चौकशीसाठी बोलावलं जाईल अशी चर्चा सुरू झालेली होती। कदाचित अटकेची टांगती तलवार आहे की काय त्यांच्यावर असं देखील बोललं जात आहे। काय नेमकी त्याबद्दलची अपडेट सध्या सांगता येऊ शकेल? कारण ज्या पद्धतीनं सध्या घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीनं ईडी कारवाई करताना दिसतं या सगळ्या प्रकरणामध्ये, असं सातत्यानं बोललं गेलं। काल देखील ज्या वेळेला नागपूर मुंबई या दोन्ही ठिकाणी छापे टाकले गेले त्यानंतर अडचणी वाढल्या अनिल देशमुखांच्या आणि आता पुन्हा एकदा हीच चर्चा सुरू आहे की अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे का? प्रणाली, अगदी खरं आहे अजिंक्य। काल या दोन्ही त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं चौकशीसाठी आणि नंतर दिवसभर त्यांची चौकशी केल्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री त्या दोघांनाही अटक दाखवण्यात आली आहे। तसाच प्रकार अनिल देशमुखांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही। आज त्यांना 11 वाजता बोलवण्यात आलंय। त्यांची चौकशी किती तास चालेल, काय पुरावे काल या 2 स्वीय सहाय्यकांच्या माध्यमातून मिळालेले आहे किंवा कुठले नवीन धागेदोरे मिळालेले हे सुद्धा बघावं लागेल आणि जी टांगती तलवार ज्याचा तू उल्लेख करतोय अटकेची, तिची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्याची शक्यता सुद्धा असू शकते। परंतु आपण हेही बघितलं आहे की अनेक जण याच्यापूर्वी सुद्धा असे आहेत की ज्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलं, त्यांची चौकशी केली गेली, काही तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना इथून सोडून देण्यात आलं असेही प्रकार घडलेले आहेत। मग नेमकं अनिल देशमुखांच्या बाबतीत आज काय घडतं हे बघावे लागणार आहे। त्यांना अटक केली जाते की चौकशी करून सोडून दिलं जातं किंवा ते अटकपूर्व जामीन घेऊन येतात, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत
त्या दिवसभरात आपल्याला बघावं लागणार आहे। बिलकुल प्रणाली, आणि आपण बघितलं तर राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या प्रकरणावरनं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं झाल्याचं आपण पाहतो आहोत। स्वतः काल शरद पवार देखील या सगळ्या मुद्द्यावर बोलताना भडकल्याचं, संतापल्याचं आपण बघितलं होतं। कुठेतरी सूडबुद्धीनं ही सगळी कारवाई केली जाते, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार हे सगळं केलं जातंय असे सातत्यानं आरोप केले गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, महाविकास आघाडीमधल्या नेत्यांकडनं, आणि त्या दृष्टीनं देखील आरोप प्रत्यारोप झाले होते। इथपर्यंत देखील बोललं गेलं होतं की हे पूर्वग्रह दूषित आहे। स्वतः अनिल देशमुख यांनी देखील याचा उल्लेख केला काल बोलताना। या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घडामोडी पाहता राजकीय याचे पडसाद निश्चितपणे उमटणार। प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून वाझेचं प्रकरण आलं अगदी त्या दिवसापासून सत्ताधारी जे पक्ष आहेत त्याच्यामधला शिवसेना असो किंवा एनसीपी असो किंवा काँग्रेस असो, या तीनही पक्षांना सातत्यानं ही सगळी कारवाई सूडबुद्धीनं होते अशा पद्धतीचे आरोप केलेले होते। वाझे प्रकरणात तर आपण बघितलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये असं म्हटलेलं होतं की वाझे हा काही लादेन नाही, पण त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण बघितलं की मोठे पुरावे पुढे आले आणि त्या पुराव्यानंतर आपण सातत्यानं बघितलं आहे की वेगवेगळ्या चौकशीचे ससेमिरा, हा मग अनिल देशमुखांच्या मागे असो किंवा मग वाझे असो किंवा मग प्रदीप शर्मा असो, यांच्या मागे आपण सातत्यानं बघितला। त्यानंतर वाझे असेल किंवा प्रदीप शर्मा असेल यांना तर अटक सुद्धा झाली, आणि त्यानंतर जे काही नाव येत होतं ते नाव सातत्यानं अनिल देशमुख यांचं येत होतं। आता ईडीकडे काहीतरी मोठे धागेदोरे पुरावे सापडलेले असावे, जेणेकरून काल इतकी मोठी कारवाई त्यांच्या दोन्ही ठिकाणच्या राहत्या घरी करण्यात आले होते। त्यामुळे राजकीय वक्तव्य होणं किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप होणं हे काही नवीन नाही, ते सातत्यानं होत असलेले आपण पाहिले। काल सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, संजय राऊत असतील, सातत्यानं हेच आरोप करतायत की हे सगळं सूडबुद्धीचं राजकारण आहे, पूर्वग्रह दूषित झालेले आहेत, नॅशनल एजन्सीज ज्या आहेत त्या एजन्सीचा वापर केला जातो आहे, सरकार बनवू शकले नाही त्यामुळे भाजपला पोटदुखी आणि त्यातून एजन्सीचा वापर करून अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं असे आरोप हे सातत्यानं होत आहेत। परंतु एजन्सीला कारवाई करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे पुरावे। जर ठोस पुरावे असतील तर त्या आधारे अटक सुद्धा केली जाऊ शकते, पण जर त्या पुराव्यात दम नसेल तर मात्र ही अटक होऊ शकणार नाही। त्यामुळे एकूणच आजचा दिवस हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा आणि त्याचबरोबर काय कारवाई होते याचा असणार आहे। बिलकुल प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा, याबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणार आहोत। अनिल देशमुख कोणत्याही क्षणी ईडीच्या कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे, मात्र याच बद्दलच्या अपडेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अजित, आपण बघितलं तर अनिल देशमुख हे कदाचित अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतील अशी शक्यता व्यक्त केली गेलेली होती, पण तसं होताना दिसत नाहीये। अनिल देशमुख चौकशीला सामोरं जात आहेत, त्यांनी तयारी देखील केली आहे। 11 वाजता त्यांना वेळ दिली गेली होती समन्समध्ये, आणि कदाचित काही क्षणांमध्ये ते ईडी कार्यालयात दाखल देखील होतील। अजित, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, एक साधारणपणे 15 मिनिटापूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा जो बंगला आहे ज्ञानेश्वरी, तिथून ते रवाना झालेले आहेत। आता ते नेमकं ईडी कार्यालयामध्ये येतात का त्यांच्या पक्षीय बैठका किंवा इतर त्यांच्या ज्या बैठका आहेत, त्यांच्या कार्यक्रम आहेत त्याच्याकरता जातात, हे अद्याप स्पष्ट नाहीये। मात्र अनिल देशमुख हे ज्ञानेश्वरी बंगल्याहून निघालेले आहेत आणि ते ईडी कार्यालयात येतील अशी शक्यता वर्तवली जाते, कारण त्यांना ईडीनं 11 वाजेपर्यंत ईडी कार्यालयात चौकशी करता हजर राहण्याचे आदेश बजावले होते, समन्स बजावला होता। या समन्स ला मान देऊन अनिल देशमुख चौकशीला हजर राहतील तर अटकपूर्व जामीन करतील, ही गोष्ट पुढच्या काही मिनिटातच स्पष्ट होईल। अनिल देशमुख यांच्या काही निकटवर्तीयांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की अनिल देशमुख हे पूर्णपणे तयार आहेत, त्यांना सगळे आरोप अमान्य आहेत, आपण कोणत्याही प्रकारे कोणताही भ्रष्टाचार केलेला नाहीये आणि त्यामुळे चौकशीला सामोरे जायला आपण भीत नाही, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत। याच पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख यांनी यादी देखील म्हणजे कालच स्पष्ट केलं होतं, ते पुण्यामध्ये होते तेव्हा देखील त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं की केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील विशेष करून महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांना त्रास दिला जातोय, जेणेकरून काहीतरी वेगळं घडावं आणि पुन्हा भाजप सत्ता यावी असा आरोप त्यांनी भाजपवरती केला होता। पण आता जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख ज्ञानेश्वरी बंगल्यातून निघालेले आहेत, पण ते आता ईडी कार्यालयात येतात का अन्य ठिकाणी कुठे जातात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। बिलकुल अजित, अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं सातत्यानं बोललं जात आहे आणि
आपण त्याच दृष्टीने बघतो आहोत की काही त्याबद्दलच्या हालचाली घडतायत का? कारण ज्या पद्धतीने ईडी सध्या कारवाई करताना दिसतेय हे पाहता अनिल देशमुख यांना आज ज्या पद्धतीने चौकशीसाठी बोलावलं गेलेलं आहे, काय नेमकं घडतं, या चौकशीच्या नंतर ईडी नेमकी काय भूमिका घेऊन कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होत्या। प्रणाली, धन्यवाद, आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेणारच आहोत। अनिल देशमुख ज्ञानेश्वरीवरून रवाना झाल्याचं सध्या समजतं आहे। आता ते ईडीच्या कार्यालयात नेमके केव्हा दाखल होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची बातमी आता आपण बघणार आहोत। राज्यभरामध्ये भाजपचं चक्काजाम आंदोलन आज सकाळी सुरू झालेलं आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता भाजपनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतायत। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलेला होता। सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती। त्याच अनुषंगाने आज भाजपनं राज्यभरामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांसोबत रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतायत। आपण ही दृश्य पाहतो। सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करत होते। पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं त्यांना। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप राज्यभरात ठिकठिकाणी सध्या चक्काजाम आंदोलन करत आहे। भाजपचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या भागांमध्ये हे आंदोलन करतायत। भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यभरात ठिकठिकाणी सुरू आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या या मुद्द्यावर भाजपतर्फे हे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सध्या केलं जात आहे। ही ठाण्यातल्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या अशाच पद्धतीचं आंदोलन औरंगाबाद, नागपूर, मुंबईमध्ये देखील झालेलं आहे। राज्याच्या इतर भागांमध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन सध्या सुरू आहे। भाजप ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर आता आक्रमक भूमिका घेताना आपण पाहतो आहोत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या मुद्द्यासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलेलं होतं। ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोर्टात कमी पडलं आणि त्यामुळे आजचा हा दिवस बघावा लागत असल्याचं फडणवीस म्हणालेले होते। जबरदस्त टीका फडणवीस यांनी सरकारवर केलेली होती। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर सध्या भाजपचे कार्यकर्ते उतरलेले आहेत। नाशिकमध्ये खास करून विल्होळी जकात नाक्याजवळ आंदोलन सध्या केलं जात आहे। आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे। राज्य सरकारवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, आपण बघितलं भाजप अतिशय आक्रमकपणे हे चक्काजाम आंदोलन राज्यभरात ठिकठिकाणी सध्या करताना दिसतं आहे। नाशिकमध्ये देखील हे आंदोलन केलं जात आहे। प्रशांत, काय नेमकी त्या तिकडची सध्याची परिस्थिती आहे, काय नेमकी दृश्य आहे? अजिंक्य, हा आहे नाशिकहून मुंबईला जाणारा किंवा मुंबईत नाशिकला येणारा 4 लेन हायवे। हाच आहे सगळ्यात प्रमुख रस्ता। आत्ताच या ठिकाणी ही वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे, कारण सगळ्या आंदोलक कार्यकर्त्यांना, जे आमदार, पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, या सगळ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा हायवे मोकळा झाला। पण प्रचंड मोठी कोलाहल या ठिकाणी होती। प्रचंड जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात चालली होती। आपण बघतोय की आता जरी वाहतूक सुरू झाली असली, तिकडे जाण्याचा प्रयत्न करू। एक मिनिट वाहतूक थोडीशी थांबून इथे बरेच पदाधिकारी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। लक्ष्मण सावजी प्रदेश सरचिटणीस आहेत। आंदोलन तुमचं झालं काय नेमकी? याच्यामध्ये विषय असा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरनं या सरकारनं गोंधळ घातलेला आहे। याच्या आधी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, आता ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय। पोलीस बळ वापरून सरकार
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल, पण जनसामान्याचा आक्रोश आणि संताप हे थांबवू शकत नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, ही भूमिका तुम्ही घेतली आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसीवर सुद्धा तुम्ही मागणी केली आहे. नाही, भारतीय जनता पार्टी, आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्रजी फडणवीस यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावरती उतरून आज ओबीसीच्या बाजूने आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये जी आमची भूमिका ठरली ती ठाम आहे. भूमिका ठाम आहेत. लक्ष्मण सावजी यांनी आपली भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी मुळात दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या अजिंक्य, की निवडणुका होऊ देणार नाही ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही आक्रमकपणे आज सगळ्याच ठिकाणी रस्त्यावर मांडली गेली. तीच परिस्थिती आहे नाशिक मधली. पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता. अजिंक्य. बिलकुल प्रशांत, आणि खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं आपण बघायला मिळालेलं होतं. घोषणाबाजी देखील सुरू होती राज्य सरकारच्या विरोधात, आणि या सगळ्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे असा सातत्यानं भाजपतर्फे आरोप देखील होताना दिसतोय. आणि ही गर्दी आपल्या मागची आम्ही पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे जमल्याचं दिसलं. मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे. मात्र कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करणं कितपत योग्य असा देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? नेमक्या मुद्द्याला स्पर्श केलाय. खरं 10 दिवसच झाले की नाशिक शहरामध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं, समता पर्चाने सुद्धा. त्यावेळेस सुद्धा प्रचंड मोठी गर्दी आणि कोलाहल होता. खरं तर कोरोना पार्श्वभूमीवर कोणतेही आंदोलन करत असताना सरकारच्या माध्यमातून जे नियम निकष घालून दिले आहे ते पाळणं आवश्यक आहे. प्रशांत, मला माफ करा, मी थांबवतोय आपल्याला. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपण यानंतर थेट जाणार आहोत पुण्याला. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत, आणि पुण्यामध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. अतिशय आक्रमकपणे हे आंदोलन होत आहे. अद्वैत, आपण बघितलं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर आता भाजपतर्फे हे आंदोलन राज्यभरात केलं जात आहे, आणि आपल्या सोबत काही भाजपचे महत्वाचे नेते आहेत. काय नेमकी त्यांची याबद्दलची प्रतिक्रिया अद्वैत? नुकत्याच पंकजा मुंडे ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत आंदोलनस्थळी, आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे चक्काजाम हे सुरू होत आहे. कात्रज चौक आहे, या कात्रज चौकामध्ये पंकजा मुंडे ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत, आणि काही वेळामध्ये होता स्टेजवरती त्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील, आणि त्यानंतर इथं हा जो हायवे आहे तो वाहतुकीसाठी बंद करतील. पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठा आहे. यानंतर पिंपरीत देखील आंदोलन होणार आहे. लोणावळ्यात देखील भाजपतर्फे आंदोलन आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये कात्रज चौक असेल, पिंपरी असेल, लोणावळा सगळ्या ठिकाणी ही आंदोलन होत आहेत. परंतु मुख्य आंदोलन जे आहे ते आता कात्रज चौकामध्ये होईल. आपण बघतोय पंकजा मुंडे ज्या स्वतः ओबीसी नेते आहेत, ज्या स्वतः इथं आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी येऊन या आंदोलनाची पूर्वतयारी देखील केली होती. त्यामुळं आता उत्सुकता आहे की त्या काय बोलतायत, कारण त्यांनी सुद्धा ओबीसी आरक्षणावरून पंतप्रधानांना पत्र लिहा असं आवाहन केलं होतं, आणि या सरकारने इम्पेरिकल डेटा जो आहे तो वेळेत दिला नाही, म्हणून हे सरकार जबाबदार आहे असं म्हटलंय. दुसरं अजिंक्य लक्षात घेतलं पाहिजे की इथं आंदोलन केल्यानंतर उद्या वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जी ओबीसी परिषद भरवलेली आहे त्याला देखील पंकजा या उपस्थित राहणार आहेत. कारण वडेट्टीवारांनी सांगितलंय की पक्षीय अभिनिवेश टाळून आम्ही ही परिषद घेतो. त्यामुळे हे देखील एक वैशिष्ट्य बनता येईल. एकीकडे बीजेपीच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होत आहेत, आता दुसरीकडे काँग्रेसचे जे वडेट्टीवार आहेत त्यांनी जी बोलवलेली परिषद आहे त्यालाही त्या उपस्थित राहत आहेत. कुठंतरी ओबीसी हे केवळ एका पक्षापुरतं नाही, तर सर्वपक्षीय याला पाठिंबा द्यावा असा त्यांचा एकंदरीत कल दिसतोय. त्यामुळे पंकजा यांच्या भाषणाकडे त्या काय इथं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. थोड्या काळामध्ये आता पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जे आहेत ते इथं कात्रज चौकामध्ये चक्काजाम करतील, आणि पंकजा या त्याची जी भूमिका आहे ती इथं जाहीर करतील. बिलकुल अद्वैत, आणि आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, आणि जवळपास पुण्यातले भाजपचे सर्वच नेते आणि लोकप्रतिनिधी सुद्धा यावेळेला इथं उपस्थित असल्याचं दिसतंय. अद्वैत, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. आपण तर पहिलं खासदार गिरीश बापट आपण बघू शकतोय. भीमराव तापकीर जे आहेत खडक वाचल्याचे आमदार ते इथं दिसत आहेत. मेधा कुलकर्णी ज्या कोथरूडच्या माजी आमदार आहेत त्या दिसत आहेत. माधुरी मिसाळ ज्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार आहेत त्या दिसत आहेत. जगदीश मुळीक जे आहेत शहराचे अध्यक्ष ते दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही जसा उल्लेख केला त्यानुसार सगळे जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत भाजपचे ते इथं हजर आहेत, आणि प्रत्येक विभागातले कार्यकर्ते सुद्धा या चौकामध्ये हजर आहेत. पर्वती असेल, कोथरूड असेल, हडपसर असेल, सगळ्या भागातून मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत
हे इथं हजर आहेत आणि ओबीसी के समान में भाजपा मैदान में अशा पद्धतीची एक टॅगलाईन घेतलेली असं सध्या आपण पाहतोय. पंकजा मुंडे असतील किंवा बापट असतील हे सगळे घोषणा देत आहेत आणि थोड्याच वेळात ते रस्त्यावरती उतरून स्टेजवरून चक्का जाम करणार आहेत. आणि कदाचित इतर शहरामध्ये जसं आपण बघितलं तसं पोलीस त्यांना देखील ताब्यात घेऊ शकतात. कारण वाहतूक जी आहे ती होऊ शकते. पोलिसांनी काही वेळा करतात परवानगी दिलेली आहे आणि 50च कार्यकर्त्यांना खर्च परवानगी दिली होती पण इथं शेकडो कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे कदाचित पोलीस देखील या सगळ्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करू शकतात. पण सध्या आपण बघतोय की नेते आल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि घोषणाबाजी टाळ्यांच्या गजरामध्ये सुरू आहे आणि काही वेळामध्ये पुण्यातलं हे कात्र चौकातलं जे चक्काजाम आंदोलन आहे ते सुरू होणार आहे. बिलकुल बिलकुल अद्वैत, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर, ओबीसी आरक्षण जे राजकीय आरक्षण ओबीसींचं रद्द झालं होतं त्या मुद्द्यावर भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सध्या केलं जात आहे. त्याचीच ही ठिकठिकाणची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. नाशिकमधली दृश्य आपण पाहिली, पुण्यातली दृश्य पाहिली. स्वतः पंकजा मुंडे इथल्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत आणि त्या देखील थोड्याच वेळात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा या महत्त्वाच्या बातम्यांवर येऊया. बघत रहा न्यूज 18. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. इक्बाल कासकर याला एनसीबी कडून अटक करण्यात आलेली नसल्याचं आता समोर येत आहे. चौकशीनंतर मोक्का कोर्टात इक्बाल कासकरला हजर केलं जाईल. काही वेळातच मोक्का कोर्टामध्ये कासकरला घेऊन पोलीस हजर होतील. त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पण सध्या तरी इक्बाल कासकरला एनसीबी कडून अटक होणार नसल्याची माहिती मिळते. ही ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत. याचबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, इक्बाल कासकरला एनसीबी कडून अद्याप अटक होणार नसल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? अजिंक्य, हा एक तांत्रिक भाग आहे. इक्बाल कासकर हा आधीच एका प्रकरणामध्ये त्याला अटक झालेली आहे. तो सध्या ठाण्याच्या जेलमध्ये आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणी पुन्हा अटक होणं हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्याची 2 दिवसाची चौकशी करण्याकरता एनसीबीला जी कोठडी मिळाली ही अटकेच्या पार्श्वभूमीवरच त्यांना 2 दिवसाची कोठडी जी आहे ती भिवंडी न्यायालयाने दिली होती आणि त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळे साधारणपणे 10:30च्या सुमारास इक्बाल कासकरला एनसीबीची टीम घेऊन ठाण्यातल्या मोक्का न्यायालयामध्ये रवाना झालेली आहे. थोड्याच वेळात एनसीबीची टीम जी आहे ती ठाण्यातल्या मोक्का न्यायालयामध्ये इक्बाल कासकरला त्या ठिकाणी हजर करेल आणि तिथे पुन्हा इक्बाल कासकर याची कोठडी जी आहे ती वाढून मागण्याची विनंती करेल. आता न्यायालय इक्बाल कासकरला एनसीबी कोठडी सुनावते की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. बिलकुल अजित, यानंतर पुढच्या नेमक्या घडामोडी काय होतील? कशा पद्धतीनं एनसीबीचा तपास या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे? काही आणखी महत्वाचे धागेदोरे लागलेत का? इक्बाल कासकर याची चौकशी केल्यानंतर कदाचित काही महत्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतील का? अजित, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? इक्बाल कासकरला अटक करण्याचं कारण म्हणजे तो स्वतः अंमली पदार्थांचं सेवन करत होता आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होता. भिवंडीमधून ज्या 2 अंमली पदार्थ तस्करांना 15 जूनला एनसीबीच्या पथकाने अटक केली, या पथकांच्या चौकशीमध्ये तपासामध्ये ही गोष्ट समोर आली की गोळी म्हणजे एका ड्रगला यांनी एक कोड नाव दिलेलं आहे गोळी. ही गोळी जी आहे ती भारतातून शेजारील राष्ट्र असेल किंवा आखाती देश असेल या भागांमध्ये पोहोचवण्याचं मोठं काम जे आहे किंवा मोठी तस्करी जी आहे ते करण्याकरता इक्बाल कासकर हा मुख्य त्या ठिकाणी सूत्रधार आहे. त्याच्या शिवाय तिथे पान हलत नाही. तो त्या संपूर्ण तस्करीचा तो म्होरक्या आहे. हे तपासामध्ये समोर आल्यानंतर काश्मीर असेल त्याच पद्धतीनं आपले शेजारील राष्ट्र असेल यांच्याशी थेट इक्बाल कासकर जो आहे तो संवाद साधून अंमली पदार्थ विकायचा का, त्यांनी तस्करी करायचा का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हेरीफाय करून जर त्या खऱ्या असतील तर त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी एनसीबीनं इक्बाल कासकर याची कोठडी भिवंडी न्यायालयाला मागितली होती. भिवंडी न्यायालयाने त्याला 1 दिवसाची कोठडी दिली होती. बिलकुल. अजित, माफ करा, थांबवतोय आपल्याला. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे पण आपण तत्पूर्वी जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिथं चक्काजाम आंदोलन सुरू आहे. स्वतः चंद्रकांत पाटील सध्या बोलतायत. थेट जाऊया तिकडे. वाट लावली त्या सरकारने, शेड्यूल कास्टची वाट लावली. शेड्यूल कास्टला प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असावं की नसावं, घालगोंद चाललंय काय? तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर तज्ञ बोलवा. मी या माध्यमातून इशारा देतो
की मराठा समाज, ओबीसी समाज, एससी समाज म्हणजे सगळा समाज आता रस्त्यावर उतरला. तुम्ही कशाची वाट बघताय? हा इशारा देऊन मी माझं बोलत होतो. असं म्हणतात की फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आणि श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी. मी आता काय मांडलं? मी आता तेच मांडलं की कोणी कुठला बट्ट्याबोळ केला हे बिंदू चौकामध्ये भुजबळ साहेब फार मोठे ओबीसीचे नेते समजतात. भुजबळ साहेब आमचे फडणवीस कुठल्या एका समाजाचे नेते आहेत, ते मराठ्यांचे नेते आहेत, ते ब्राह्मणांचे आहेत, ते ओबीसीचे आहेत, ते शेड्यूल कास्टचे आहेत, ते मुस्लिमांचे आहेत, ते सगळ्यांना समान नाही दिलं. तर आमच्या वतीने देवेंद्र फडणवीस, तुमच्या वतीने भुजबळ की वडेट्टीवार ठरवा. त्याच्यात पहिली भांडणं करा. राष्ट्रवादीचा नेता घ्यायचा का काँग्रेसचा घ्यायचा आणि होऊ देत. हं असं आहे की शेवटी या देशाच्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवरच तुम्ही आक्षेप घेताय. ज्या घटनेप्रमाणे हा देश कसा झाल्याचं ठरलाय बाबांनो, की या देशामध्ये न्यायालय म्हणजे काय, उच्च न्यायालय म्हणजे काय, ईडी म्हणजे काय, सीबीआय म्हणजे काय, हे स्वातंत्र्यानंतर कोणी नाही ठरवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढची 500 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष बदलावी लागणार नाही अशी घटना लिहिली. तुमच्या नेत्या इंदिरा गांधींनी 25 जून 1975 नियम केला की पंतप्रधानांना कोर्टात खेचता येणार नाही जरी त्यांनी भ्रष्टाचार केला तरी. आम्हाला शिकवताय तुम्ही. घटनेचे तुकडे तुम्ही करताय, घटनेची पायमल्ली तुम्ही करताय आणि रोज उठून आपलं. आता आमच्या धनंजय माडकांवर का नाही कारवाई होत? अनिल देशमुखांवर काय कारवाई होते? शेवटी काहीतरी केलं असेल ना. नसेल निर्दोष बाहेर पडतील, केंद्रावर ठपका येईल. सांगितलं खुलासा जसा केला ओबीसी आरक्षण संबंधित, तसंच आज जसं भाजपची 1000 ठिकाणी आरक्षण आंदोलन होत आहे, तसं काँग्रेसचं सुद्धा या विषयावर आंदोलन. अरे बाबा आंदोलनच नको ना. आता मी सांगितलं ना तिकडून पटोले पाहिजेत का, तर पटोले घ्या. भुजबळ राष्ट्रवादी आले त्यामुळे पटोले की वडेट्टीवार ठरवा. कारण ते दोघांमध्ये वाद चाललेला आहे की त्यांचं खातं आणि प्रामुख्याने आमच्या राऊतांचं खातं, नितीन राऊतांचं, हे पटोलेंना द्यायचं की ते द्यायचं असं चाललंय. त्यामुळे ह्या आमच्या डिबेटला पटोले की वडेट्टीवार ठरवा आणि होत आहेत ना. हजारो लाखो लोकांनी टीव्हीवरून कनेक्ट होऊन बघावं की कोण कुठला मुद्दा मांडतो. कागद पेन घेऊन बसा. कशाला बफोडगिरी करताय? अजित पवारांची सीबीआय चौकशी करायची दादा तुम्ही मागणी केली. आंदोलन नाही, अतिशय लोकशाही मार्गाने समरजित राजेंनी शाहू महाराजांची जयंती धरणावर, म्हणजे कुठल्या धरणावर? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिलं धरण जे निर्माण झालं राधानगरी धरण, शाहू महाराजांचं धरण, त्या धरणावर शाहू महाराजांची जयंती साजरी करायची नाही. अरे काय बेबंदीशाही चालली आहे काय? तो कार्यक्रम करू दिला नाही. 2 दिवस मंडप बांधेपर्यंत झोपले होते. मग कुठून तरी निरोप आला की हे सोयीचं नाही. तर कुठून निरोप आला? सोयीचं नाही. मग ताबडतोब थांबवलं गेलं. जसं यांचं कोविड सेंटर थांबवलं गेलं. थांबवता नाही आलं. तसं आज समरजित राजे मी धरणावर जाऊनच जयंती साजरी करणार म्हणून निघाले. अजित पवारांची सीबीआय चौकशीची जो ठराव आहे तो प्रदेश कार्यक्रमामध्ये ठरला गेला आणि त्याच्यानंतर हेच अजित पवार त्यांचे ट्रकभर पुरावे पूर्वी तुमच्याकडे होते. पण आता इतकी घाई काय? घाई वगैरे काही झालेले नाही. आता वाझेने लिहिलेल्या पत्रामध्ये आणि न्यायालयाला लिहिलं पत्र, मला नाही लिहिलं पत्रामध्ये क्लिअर कट अनिल परवानवर तर क्लिअर कट आरोप केलेले आहेत आणि पवार साहेबांचं नाव घेऊन एका व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की जर परमवीर सिंगाने लिहिलेल्या पत्रामुळे, परमवीर सिंगाने कोणाला पत्र लिहिलं होतं? न्यायालयात लिहिलं होतं. जर सीबीआय इन्क्वायरी लागते तर मग परमवीर सिंगाने लिहिलेल्या पत्रावर लागलेली सीबीआय चुकीची आहे. लागते तर ती वाझेच्या पत्रावरही लावली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, ते देखील कोल्हापूरमधल्या चक्काजाम आंदोलनाचं नेतृत्व करता आहेत. महाविकास आघाडी सरकारवर थेट टीका केलेली आहे. महाविकास आघाडी सरकार या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्याय देण्यात त्या समाजाला अपयशी ठरल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या भाजपकडून चक्काजाम आंदोलन केलं जातंय. ठाण्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
पुण्यामध्ये देखील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपकडनं आक्रमकपणे आंदोलन होत आहे। पुण्यातल्या या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे देखील सहभागी झालेल्या आहेत। सोबतच औरंगाबाद, पंढरपूर, शिर्डी आणि सांगलीमध्ये सुद्धा भाजपनं चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य पाहतो आहोत। 6 ठिकाणची ही दृश्य आहेत। ठाणे, पुणे, औरंगाबाद, त्यासोबतच अहमदनगर, पंढरपूर आणि सांगलीमधली ही दृश्य आहेत। भाजपचे असंख्य कार्यकर्ते यावेळेला रस्त्यावर उतरलेले आहेत। चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनाचं नेतृत्व त्या भागातले भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत। एका ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये देखील भाजपचं चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण पाहतो आहोत। पंकजा मुंडे सध्या पुण्यामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत आहेत। त्या तिथं बोलतायत। थेट जाऊया तिकडे। मंचावर उपस्थित या नगरीचे अध्यक्ष, या पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माझ्या सहकारी, माझ्या मोठ्या बहीण, आपल्या नेत्या माधुरीताई मिसाळ, मंचावर उपस्थित आपले भीमरावजी तपकीर, आपले आमदार, मंचावर उपस्थित दिलीपजी कांबळे, योगेशजी पिंगळे, स्वर्धा केळकर, उपस्थित सर्व मान्यवर, कारण मंचावर भरपूर आमच्या मेधाताई, उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर या उन्हामध्ये ओबीसीला आरक्षण देण्यासाठी चक्का जामची पूर्ण तयारी करून आलेला भारतीय जनता पार्टीचा 72 कार्यकर्ता आणि कार्यकर्त्या, मोठ्या संख्येने महिला आहेत। आपण सर्वांनी तुम्ही घोषणा द्या, भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं परत द्या, परत द्या, ओबीसीचं आरक्षण परत द्या, परत द्या, परत द्या। ही घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जणू आकाशामध्ये वीज कडाडते अशी कडाडली पाहिजे आणि सरकारचे कान फुटून गेले पाहिजे एवढ्या जोरामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा आवाज उठला पाहिजे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। सामान्य माणसाच्या घरात गरीब परिस्थितीत जन्माला आलेला माणूस सुद्धा या देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो। त्याचं मूर्तिमंत उदाहरण कोणी असेल तर आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत। या अनेक वर्षामध्ये अनेक लोक राजकारणात आले। अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। या सरकारला मला सांगायचंय, एवढं छोटं मन ठेवून तुम्ही मोठे होऊ शकत नाही। चुकून तुम्ही राज्यावर आलात, भविष्यामध्ये तुम्हाला जनता दारात देखील उभं करणार नाही। आणि मी ओबीसींना सांगू इच्छिते, तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका, संघर्षाची भावना तुटू देऊ नका। तुमच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। शिंदे साहेबांना मी एकदा प्रश्न विचारला की तुम्ही राजकारणामध्ये का आला, राजकारणामध्ये येण्याचं तुमचं खरं कारण काय? त्यांनी सांगितलं, राजकारणामध्ये काही घराण्यांना, काही पक्षातील काही लोकांनाच फक्त सत्ता मिळत होती, सामान्य माणूस सुद्धा सत्तेमध्ये बसू शकतो। यासाठी राजकारणामध्ये आम्ही पहिलं पाऊल ठेवलं आणि ते स्वप्न तेव्हा बघितलं। ज्याच्या आई पाटके फिरल्या घालते, ज्याची आई शेतामध्ये मजुरी करते, ज्याचा बाप काबाड कष्ट करतो, तो सुद्धा बरोबरीने रांगेमध्ये राजकीय जीवनामध्ये बसला पाहिजे। मोठ्या माणसाच्या, ज्याच्या अंगावर मोठं भारी वस्त्र आहे, अशा माणसाच्या रांगेमध्ये ठिगळ्या घालणारा माणूस बसेल त्या दिवशी राजकारणात येण्याचं माझं धन्य पाहिजे। आणि त्यासाठी राजकारणाने बाबासाहेबांनी खूप चांगलं सांगितलं,
शर्यत कुणाची लावायची तर आम्ही तयार आहोत, पण एका रांगेमध्ये उभा राहिल्यावर शिवाय शर्यत लागत नाही. एक माणूस 10 किलोमीटर मागून पळायला सुरुवात करतो, एक माणूस पुढे करतो. ती शर्यत म्हणत नाही, तो न्याय म्हणत नाही. न्याय तेव्हा एखादा पैलवान काळी पैलवान आहे आणि एक मोठा 100 किलोचा पैलवान आहे, त्याची लावतो का कुस्ती? लावत नाही. म्हणून जो अशक्त समाजामध्ये जो मागासलेला आहे, जो पीडित आहे, जो वंचित आहे, त्या पीडित वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी मुंडे साहेब म्हणाले ते राजकारणात आले आणि त्यांचं ते स्वप्न त्यांच्या निर्णयात नसताना देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत होतो. आज ओबीसीच्या आरक्षणाचा हा मुद्दा आहे. आज महाराष्ट्रभर चक्का जाम होत आहे. हे चक्का जाम का होते? आम्ही चक्का जाम डिक्लेअर केला तर सरकारी पक्ष सुद्धा आंदोलनाची भाषा करायला लागले. अरे मंत्री म्हणून आंदोलनाची भाषा करणं तुम्हाला शोभतं का? आम्ही मंत्री असताना आंदोलन केलं का? आम्ही आरक्षण संरक्षण दिलं की नाही? मंत्री असून सुद्धा तुम्ही आंदोलनाची भाषा करता. मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत, आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्यामुळे झालंय, तुमच्या नाकारतेपणामुळे झालंय. मी मंत्री होते ग्रामीण विकासची, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. ओबीसीचं आरक्षण 50% वर झालंय. याच्याविषयी आमच्या कोर्टामध्ये कोर्टाच्या तारखा चालू होत्या. ते आरक्षण कसं योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो, आम्ही काही सर्वे करत होतो. आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता आणि आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागल्यानंतर हे सरकार आलं आणि या सरकारने 15 महिने फक्त आणि फक्त कोर्टाकडनं तारखा घेतल्या. एम्पिरिकल डाटाच्या आधारावर, कृष्णमूर्तीच्या न्यायाप्रमाणे, त्यांच्या निर्णयाप्रमाणे एम्पिरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करून सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं. पण या सरकारने 15 महिन्यामध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही. आज ते पत्र दाखवत आहेत. पंकजा मुंडेंनी पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीसनी सरकारला पत्र लिहिलं. हो, प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही सरकारला पत्र लिहिलं, पण त्या प्रक्रियेचा निर्णय करताना राज्य सरकार सक्षम आहे आणि एम्पिरिकल डाटाच्या आधारावर आरक्षण देऊ शकतं हे आमचं म्हणणं आम्ही सत्तेत असतो तर खरं करून दाखवलं असतं. ज्यांनी जाऊन कोर्टामध्ये स्वीकारलं, हो ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय, कोर्टाने त्या दिवशी ओबीसीचं आरक्षण रद्द केलं आणि 50% वरची लढाई चालू असताना 50% आतलं सुद्धा आरक्षण संपुष्टात आणलं. या सरकारला लाच वाटायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. लाच. जो आमचा कुपोषित माणूस आहे, जो कुपोषित वर्ग आहे, त्याला पोषणाची गरज आहे, त्याला कोरभर जास्त भाकर वाढायची गरज आहे. आम्ही म्हणत नाही जो पोषित आहे त्याचं अन्नधान्य कमी करा, त्याचा आहार कमी करा, त्याचं स्वातंत्र्य कमी करा. जो कुपोषित आहे त्याला पोषण देणं हेच महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र घटनेमध्ये आहे आणि म्हणून आरक्षणाचं संरक्षण दिलं गेलेलं आहे. आज शाहू महाराजांचा जन्मदिन आहे, ज्यांनी बहुजनांना न्याय देण्यासाठी ओबीसींना आरक्षण करण्याचा पहिला पाया छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये रचिला. त्यांच्या जन्मदिवस घेऊन आज आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उभे. आपल्याला हा समोरचा रस्ता जाम करायचा आहे. तयारी आहे ना तुमची? कशासाठी करायचं आहे? ओबीसी आरक्षण होईपर्यंत आपण निवडणुका जोरात सांगा बरं. आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही असं म्हणलं तर धुळे, नंदुरबार 5 जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. सरकारी अधिकारी पत्र देतात निवडणूक आयोगाला, निवडणुका पुढे ढकला. अरे तुम्ही एक मंत्रिमंडळाची समिती गठीत करा, त्या मंत्रिमंडळाच्या समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांना बोलवा आणि जा निवडणूक आयोगाची भेट घ्या आणि सांगा आतापर्यंत सहकारच्या निवडणुका पुढे ढकलल्या, अनेक महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. ते काय ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याची वाट बघण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या का? असा माझा सरकारला सवाल आहे. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं आणि निवडणुका लागल्या, त्या निवडणुका नाही झाल्या पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे. नाही तर आज चक्का जाम पुण्याच्या कात्रज चौकात, पिंपरी चिंचवडमध्ये होतोय. उद्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, आर्थिक राजधानीमध्ये मुंबईमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात हा ओबीसी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आज डोळ्यामध्ये आरक्षण गेल्याचे अश्रू असतील तर त्या दिवशी आमच्या डोळ्यामध्ये अंगार असेल आणि त्या अंगारामध्ये आम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं तर सरकार हादरून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या सरकारला आव्हान आहे, सरकारी पक्षातील ओबीसी नेत्यांना आव्हान आहे. ओबीसी नेत्यांचं हे दायित्व असं नाही, हे दायित्व सर्वांचे. अरे कोण म्हणताय की मराठा आणि ओबीसी समाजात वाद आहे? मी सांगते असा कुठलाही वाद नाही. मराठा समाजाची लढाई आहे
ती राजकीय आरक्षणाची नाही, शैक्षणिक आरक्षणाची आहे, नोकऱ्यांच्या आरक्षणाची आहे. त्यांचं तर म्हणणं आहे की राजकीय नेते आमचे खूप झाले, आम्हाला कोणी न्याय दिला नाही आणि त्यांनी मागितले ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण. ओबीसी काय मागतोय? ओबीसी मागतोय आमचं राजकीय आरक्षणातलं संरक्षण. कारण शेजारी बसायला बिगडे लावलेला माणूस आणि एक महावस्त्र धारण केलेला माणूस एकत्र बसू शकतो हे स्वप्न घेऊन तेव्हाचे राजकारणी राजकारणात आले. मग हे कसं शक्य होईल? एक तर दोघांनाही शिक्षण चांगलं मिळालं तर शक्य होईल किंवा दोघांची पत वाढली तर शक्य होईल. ही पत फक्त आर्थिक नाही, आरक्षण हे फक्त आर्थिक शैक्षणिक नसतं. आरक्षण हे सामाजिक मागासले पण दूर करण्यासाठी सुद्धा दिलंय. हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं, हे शाहू महाराजांचं सूत्र आहे. आणि म्हणून आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठी भिंत तयार करायची आणि राजकारण करायचं हे विषारी बीज पेरण्याचं काम हे बिघाडी सरकार करत. हे आरक्षण रद्द करणं हे यांची ही चूक नाही, हे महापाप आहे आणि हे अजाणता झालेलं नाही, जाणून बुजून केलेला निर्णय. हा आमचा जाहीर आरोप आहे. आरक्षण कालच देवेंद्रजींनी भाषणात सांगितलं, तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही घेऊन जातो. असंही तुम्हाला काही जमत नाहीये. मी नेहमी म्हणते की आपण आपल्या गावाकडे खेड्यामध्ये अजूनही पुण्यामध्ये सुद्धा आपण माठामध्ये पाणी भरून कशावर ठेवतो? टिपाईवर ठेवतो. टिपाईवर ठेवून तो माठामध्ये पाणी भरतो, ते माठातलं पाणी गार होतं, एक 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 थेंब खाली पडत असतो. आपण एक छोटं भांड ठेवतो. जेव्हा मी ती टिपाई बघते मला आत्ताचं सरकार दिसतं. तीन तिघाला आणि सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे टिपाईचं सरकार आहे. त्याच्यावर कोणत्याही मटक्यामध्ये कोणतीही गोष्ट गार करणं, आंदोलन गार करणं, माणसाची लढण्याची प्रवृत्ती गार करणं हे या सरकारचं कर्तव्य दिसतंय. हे आम्ही होऊ देणार नाही, हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार, आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार, आम्ही राज्यपालांना भेटणार, आम्ही या निवडणुका होऊ न देण्यासाठी रस्त्यावर परत उतरू हा सरकारला इशारा देण्यासाठी. आज हे आमचा रस्ता रोको ही केवळ झाकी आहे. रस्ता रोको ये झाकी है, असली आंदोलन. त्यामुळे आज कोणी बिलकुल मला आनंद आहे. पुणे हे परिवर्तनाची जन्मभूमी आहे. इथून परिवर्तन झालं. स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये ठेवला, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये ठेवला. शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो. छत्रपती शिवरायांचं राजकीय सगळ्या देशावरच्या लोकांना संरक्षण देण्याची सुरुवात आपल्याकडनं झाली. हा आपला पुणे परिवर्तनाचा भाग आहे. या परिवर्तनाच्या भागाचं नेतृत्व करण्यासाठी मला पाठवलं नाहीये. नेतृत्व तुम्ही करतायत. मी तुमच्या मागे झेंडा घेऊन तयार आहे. मी नेतृत्व नाही करणार, तुम्ही नेतृत्व करायचंय. तुम्ही नेतृत्व करायचंय. मी तुमच्या बरोबर घोषणा देत जाणार आहे. आता हा रस्ता मी तुमच्या बरोबर रस्त्यावर बसून अडवणार आहे आणि जो वंचित आहे, जो पीडित आहे, ज्याला वाणी नाही, ज्याला वाली नाही, हे मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार. ही आक्रमक लढाई आपल्याला सगळ्यांना जिंकायची आहे. त्यामुळे सगळेजण आपल्या हाताच्या मुठी आवळा, हात वर करा, दोन्ही असतील हात दोन्ही वर करा आणि जोरात माझ्या मागे घोषणा द्या. भारतीय जनता पार्टीचा परत द्या, परत द्या, परत द्या, परत द्या. आपण सर्वांनी आता रस्ता रोकोकडे वाटचाल करायची आहे आणि ही झाकीला आता फार मोठ्या प्रमाणात आपल्याला भविष्यामध्ये लढाई उभं करायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. आपण पाहतो आहोत पंकजा मुंडे यांनी अतिशय आक्रमकपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विरोधात टीका केलेली आहे. या सरकारनं फक्त तारखा दिल्या, या पलीकडे काही केलं नाही. प्रत्येक समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं. सरकारनं दिलेल्या मुदतीमध्ये एम्पेरिकल डाटा देखील गोळा केला नाही आणि त्याचीच परिणती आता हा दिवस बघावा लागत असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप रस्त्यावर उतरलंय. राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या केलं जात आहे. जोपर्यंत या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची होऊ दिली जाणार नाही असा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी दिलेला आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या सोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.